गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा। आज खूप एक्साइटमेंट होत आहे, माहीत नाही का होतं, खूप जास्त एक्साइटमेंट होऊन राहिली आहे। आणि डोसेवाला इथे आलेला आहे, मग तो टन 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 वाजून राहिलेला आहे। त्याच्यात तुम्हाला साऊंड ऐकू येईल की डोसेवाला आला आहे म्हणून। आम्ही चाललो, एक्साइटमेंट याच्यासाठी आहे की आम्ही चाललो अंशचे बुक्स घ्यायसाठी, बुक्स आणि त्याचे स्टेशनरीचे सामान आणि शाळेतून मिळणार आहे सर्व, म्हणजे त्याची युनिफॉर्म वगैरे सर्व। तर आम्ही सर्व ते घ्यायला चाललेलो आहोत। एवढं एक्साइटमेंट वाटत आहे का खूप जास्त। जेव्हा आम्ही शिकलो तेव्हा नव्हतं वाटत एवढं एक्साइटमेंट, मग पोरासाठी एवढं एक्साइटमेंट वाटतं आहे का खूप जास्त। नक्की तुम्ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला जाऊया आता आपण त्याचे बुक्स वगैरे घ्यायला। तो तयारी करून राहिला आहे खाली, माझी तयारी झाली आहे ऑलमोस्ट पूर्ण। आणि मी आता केस वगैरे विंचरून घेते, केस वगैरे विंचरून झाल्यावर आम्ही जाऊ त्याचे बुक्स वगैरे घ्यायला। खूप एक्साइटमेंट वाटत आहे। कोणी कोणी अशी एक्साइटमेंट फील केली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा। चला आता जाऊया। केस विंचरूनच आली होती तर तेवढंच माझा मुलगा आला, बघू शकता तुम्ही। त्यालाही तयारी वगैरे करून तयार झालेला आहे तो। आणि इथे बघा तो आलेला आहे, आता स्कूलमध्ये झाला, तयार झाला आहे अंश, एक नंबर, मस्त हिरो बनलेला आहे। आणि खराब नाही करायचं हे सर्व, इकडे खराब नाही करू, इकडे। इथे तयारी झाली आहे त्याची पूर्ण। घरचं आवरलं आणि आम्ही निघालो होतो स्कूलमध्ये। आणि स्कूलमध्ये एवढा दाता काढून जात होता, पण त्याला माहीत नव्हतं आम्ही स्कूलमध्ये जातो म्हणून, नाही तर तो रडायला लागला असता आणि म्हटलं असतं की नाही मी नाही जात म्हणून। तो म्हणत होता की मी भाजीपाला आणायला चाललो। मी म्हटलं जाऊ दे, त्याला सांगू नका स्कूलमध्ये चाललो म्हणून। मग आम्ही त्याला पकडून घेऊन गेलो, त्याला माहीतच नाही आहे। आणि बुक्स वगैरे स्टेशनरी वगैरे घ्यायच्या होत्या, आणि तुम्हाला सांगितलं होतं मी पहिलेच की काय काय घ्यायला चाललो होतो आम्ही म्हणून। आणि त्याला तो सर्वांना सांगत होता की आम्ही वहिनीदादाकडे चाललो, म्हणजे माझ्या नंदेकडे चाललो असं वाटत होतं त्याला। तर आम्ही स्कूलमध्ये आणल्याबरोबर तो म्हणत होता की मला उचल आणि घरी घेऊन जा। तो रडत होता पहिले, आणि पहिले आहे तर तो रडणारच आहे, कारण की तो लहान आहे, त्याला बिलकुल सवय नाही आहे। नंतर आम्ही स्कूलमध्ये स्टेशनरी वगैरे घ्यायला गेलो, म्हणजे बुक्स वगैरे। आपल्याला 10वीची पुस्तकं जेवढे नसेल ना तेवढे ह्यांना पुस्तकं होत्या, विचार नाही करू शकत। ते नर्सरीचेच पोरं बरं, आपल्या वेळेस तेवढेही बुकान होत्या, काही नव्हत्या। आम्ही पाहिलं तर आम्हाला एवढं आश्चर्य वाटत होतं, बापा म्हणे एवढं तर आमच्या 10वीच्याही पुस्तकात नव्हत्या म्हणे, जेवढे त्यांना आहे म्हणे। आणि पैसे पण जेवढे पैसे आहेत त्यांचे बुक्स आले नर्सरीचे, तेवढे आमच्या 10वीच्या पुस्तकां होत्या होत। तर झालं असो, नंतर झालं आम्ही इकडे आलो युनिफॉर्म बघायला। युनिफॉर्म पण घ्यायचा होता, आणि 2 युनिफॉर्म होते याचे, आणि याला लावून बघत होतो होते की नाही होत म्हणून। आणि थोडा मोठा साईज घेतला आम्ही, कारण की 3 वर्ष होते, 3 वर्षात पुरला पाहिजे ड्रेस। आणि ह्यावेळेस बदललेला होता म्हणून दुसरा चेंज झाला, म्हणजे पहिले छान होता। आणि हा घेतला, मी लावून बघत होती आणि एवढा मस्त दिसत होता। तो आम्ही घरी येऊन बघितला लावून, आणि घालून बघितला त्याला मस्तपैकी, तर घालूही नव्हता देत, खूप रडत होता। आणि मी नाही घालत आणि म्हणत होता की मला हा नाही पाहिजे, तो पाहिजे, तो नाही पाहिजे, हा नाही पाहिजे। पण त्याला चॉईसनुसार त्याला कपडे पाहिजे नसते। म्हटलं असं नाही आहे, प्रत्येकाला सेम। घरी आलो, आणि घरी येऊन आम्हाला दवाखान्यात जायचं होतं, कारण की माझ्या पोराचं पहिलेच टाके लागले होते तोंडाला, म्हणून आम्ही ते टाके काढायसाठी 7 दिवस झालेले होते, म्हणून आम्ही आलो नव्हतो। आणि एवढी गर्दी होती खूप जास्त, आणि हा बिलकुल राहत नव्हता, घरी चाल करत होता। आणि याची मस्ती बघू शकते, याला टॉम लावून दिलं होतं आम्ही, राहत नव्हता, आता बिलकुल राहतच नव्हता। म्हणून शेवटी आम्हाला फोन द्यायला लागला, आणि पहा म्हटलं होतं टॉम लावून। एवढं जोरात चिल्लावत होता खूप जास्त, आणि एवढी गर्दी होती खूप जास्त। मग नंतर आमची त्याचे टाके वगैरे काढून झाले, आणि घरी आलो। घरी आल्यावर त्याचे पप्पा म्हणजे बुक दाखवले, त्याला बुक दाखवले। पप्पा म्हणे एवढे सारे बुक हा पोरगा का लिहिन का म्हणे, काय माहीत नाही म्हणे, का फाडून ठेवते म्हणे। तर आम्ही त्याला एक बुक दिली, आणि त्याला म्हटलं लिही म्हटलं, तर लिहिलं का असं पूर्ण फाडफूड करून पूर्ण लिहिलं, पूर्ण पेजेस फाडले पहिले ना। पसारा बघू शकतो, एवढा पसारा काढून घेतला त्याने का खूप जास्त। हे पूर्ण कपडे तिकडे फेकून दिले, नंतर मी आवरले। पण तोपर्यंत त्याने बुकची हालत आणि पेनची हालत एक नंबर गेली होती। त्याने बुकच्या पूर्ण लिहिता त्याने पूर्ण जे पेनचं टोक राहते ना, जे निप राहते ते पूर्ण तोडून ठेवले। तर त्याचे पप्पा म्हणे हेच तोडून ठेवलं, तर ते पूर्ण सामान तोडून ठेवलं म्हणे, जेवढे आपले पैसे नाश होऊन जाईल म्हणे। बघू शकता कसा किचड माकड करून राहिला होता। आणि त्याला पेन पकडता येत नाही, कारण की तो लहान आहे, सध्या नर्सरीत जाईन आता। त्याला पेन पकडायला लावतो तर आपल्याला बिलकुल पकडूच नाही देत, मिस लिहितो करते, आणि तोच हुशार आहे। आम्ही सर्व असेच आहो असं त्याला वाटते की मलाच लिहिता येते, म्हणून तो आम्हाला काही देत नाही। कसा वाटला व्हिडिओ